काम हो दुबई ओरिएंटेड स्टॉल आ रहे हैं। लगा मुझे भी। और जब डिजिटल सारी दुनिया हो रही है और अपारंपरिक ऊर्जा मंत्री हमारे सामने है, तो निश्चित रूप से अपारंपरिक तरीके से जिस तरह से दीप का प्रज्वलन किया गया, तो हमारे युवाओं को अगर आधुनिकता के साथ जोड़ना है, वर्तमान परिप्रेक्ष्य में कदम ताल मिलाकर ग्लोबल कंपटीशन के साथ मुकाबला अगर करना है, तो ऐसे ट्रेड फेयर बहुत ज्यादा फायदेमंद हो सकते हैं। आपको साधुवाद, पूरे महाराष्ट्र प्रदेश को साधुवाद। इस तरह की योजना आप जो लेके आते हैं, तो हमारे युवाओं को एक प्लेटफॉर्म उपलब्ध कराते हैं। युवाओं के लिए आपने बाजार उपलब्ध कराया है, लेकिन हमारी और आपकी जिम्मेदारी क्या है? हमारी और आपकी जिम्मेदारी है कि हम इनके कर्तृत्व का, इनके प्रोडक्ट का सम्मान करें। भले ही ये वैश्विक स्तर पर मिलने वाले कुछ प्रोडक्ट से महंगा भी होगा, लेकिन हमारा कर्तव्य बनता है कि हम हमारे अपने देश के बने हुए सामान को खरीदें, हमारे अपने देश के कारीगरों के हाथ से बने हुए वस्त्रों से लेकर प्रोडक्ट को खरीदें। और ये करके भी हम एक देशभक्ति का बड़ा काम करेंगे। देशभक्ति केवल सीमा पर सुरक्षा करने से नहीं होती है। देशभक्ति केवल आंतरिक सुरक्षा के साथ नहीं होगी। देशभक्ति केवल सरकार और अन्य माध्यमों के यहाँ आना बहुत मुश्किल था, और फिर भी हम सभी की प्रेम की खातिर वर्तन करते हैं, जैसा कि हम सभी इसके क्रेडेंशियल्स में प्रमुख वास्तु विशारद और निर्माण इंजीनियरों की सद्भावना प्राप्त की है। इंडस्ट्री बातों की बात नहीं जाहिरात नहीं पड़ती पाड़ो काम के लिए तो आजकल बात में ना वैशाली तोष्णीवार, मी भिवंडीवरून आले। कामदेव गृह उद्योग हे माझ्या फॉर्मचं नाव आहे। मी वेगवेगळे रेडी टू कुक प्रीमिक्स वगैरे सर्व बनवते, आणि हे सर्व विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आहे आणि 100% हायजीनिक आहे। आणि वेगवेगळे प्रीमिक्स आहेत माझ्याकडे, अगदी चाय मसाल्यापासून तर सर्व इडली, ढोकळा, मेदूवडा, मूगवडा, भाजगी, उपवासाचे स्वीट्स आहेत वेगवेगळे माझ्याकडे, आणि हे मी स्वतः बनवते माझ्याकडे। आणि मी फक्त हे लेडीज लोकांना देते विकायला, की जेणेकरून प्रत्येक घरातली स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे। उद्योगाकडे कसे आले आणि उद्योग कसा सुरुवात केली? हे मी ॲक्च्युअलमध्ये मी लहानपणापासूनच मार्केटिंग फील्डमध्ये, तर मी एक हा विचार केला की मी जर दुसऱ्यांच्या कंपनीसाठी काम करते, मी माझा स्वतःचा ब्रँड का नाही काढू, का नाही स्वतःच्या ह्याच्यामध्ये हे करू। त्यासाठी मग मी माझा हा स्वतःचा ब्रँड काढलेला रामदेव। त्याची मार्केटिंग कशी करतो तुम्ही? मी मार्केटिंग वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल वगैरे लावून ऑनलाईन वगैरे, आज 6 वर्षापासून मी या फील्डमध्ये। कशी मागणी आहे ग्राहकांची? प्रोडक्टला छान मागणी, माझ्या विदेशपर्यंत प्रोडक्ट हे जाऊन आलेले। किती प्रकारचे प्रोडक्ट? माझ्याकडे कमीत कमी 30 प्रकारचे प्रोडक्ट आहेत सध्या। काय काय वेगवेगळे इडली, ढोकळा, पे, मेदूवडा, उपवासाचे पण वेगवेगळे प्रोडक्ट्स। त्याची काय कंपनी वगैरे तुमच्या घरीच आहे बनवणारे काम? घरीच मी। किती कर्मचारी? नाही, घरीच माझे मिस्टर दोघेच। ठीक। वैशाली मॅडमकडून प्रॉडक्ट 4 वर्षांपासून ऑर्डर करत आहे, आणि क्वालिटीमध्ये डोळे झाकून पुढे जाऊ शकता। गुड क्वालिटी लॉंग टर्म करता बघू शकतो, मुलांकरता पण, फॅमिलीमध्ये आपले वडील, आई वडील असतील, बुजुर्ग लोक, त्यांच्याकरता पण हा प्रॉडक्ट तुम्ही बिंदास वापरू शकता। आणि रिपीट ऑर्डर ते मला कुरिअरली पाठवतात जर मला। तुमचं नाव? माझं नाव प्रमोद दत्ता, तुम्ही त्याला असेल। ओके, थँक्यू। हे जे प्रोडक्टपासून बनलं आहे बनाना के हे श्रीलंकन बनाना आहे, म्हणजे याची आपण प्रोसिजर करतो बनवण्यासाठी।
याची लाईफ जास्त राहते, 13 ते 15 दिवस राहते आणि याची टेस्ट एकदम युनिक राहते आपल्या बनानापेक्षा, इंडियन बनानापेक्षा. आणि हे आपण खास करून आपण फिलिपिन्सला बनवतो. हे आपल्या बनानापासून बनवतोय का दुसरं एक आपण बनवतो स्वतः. आपलं प्लांट आहे हुबलीमध्ये, कर्नाटक. तिथं आपण हे स्वतः बनवतो आणि हे इंडियामध्ये आपण वन अँड ओनली कंपनी आहे जे आपण बनवतो. किती ठिकाणी याचा विस्तार आहे? किती ठिकाणी विस्तार आहे? पूर्ण जागी ऑल ओव्हर इंडिया आणि बाहेर पण आहे. पण इंडियामध्ये सध्या वडोदरा शाखा एकूण शाखा इंडियामध्ये 2 जागा आहे, वडोदरा आणि गुजरातमध्ये. बाकी अदर कंट्रीज तर आहेच. नाही, आपल्याकडे आउटलेट फक्त 2च आहे का? आउटलेट नाही, 2 स्टेटमध्ये आहोत, गुजरात आणि महाराष्ट्र. मग नंतर शाखा आहे त्याच्यामध्ये? शाखा मग सेपरेट डिस्ट्रीब्युटर्स आपले चॅनल पार्टनर्स जे आहेत सपोर्टसाठी लोकल एरियामध्ये. सध्या कसा प्रतिसाद काय आहे? प्रतिसाद तर भरपूर आहे आणि आमची एक्सपेक्टेशन इथून भरपूर आहे की आपण इथून अजून समोर पुढे वाढू. काय आव्हान करतात कस्टमरला? काय आव्हान करतात कस्टमरला? हेच आव्हान करू की एक वेळा व्हिजिट द्या आमच्या स्टॉलवर. आपला स्टॉल नंबर आहे 218 आणि 219. एक वेळा ट्राय करा प्रोडक्टला आणि जेही त्यांना जर असं वाटत आहे की अजून काही समोर वाढायला पाहिजे या प्रोडक्टच्या टेस्टमध्ये तर आम्हाला नक्कीच सांगा. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल कस्टमरला. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9764474222. आशुतोष अमर गंडेचा. मेरा नाम मिस्टर भिमानी है. मैंने डिपी डूज की यहाँ पे सुपर स्टॉकिस्टशिप लिया हुआ है. ये कंपनी जो है पूरी गुजरात की कंपनी, आप देख सकते हैं हमारे पास में शेजवान सॉस, चिली सॉस, मायोनी सॉस, हर किस्म के सॉसेज अवेलेबल है. और हमारी यूएसपी है बनाना सॉस, जो आपको टैंगी एंड सॉल्टी फ्लेवर में मिलेगा. ये आपको पूरे इंडस्ट्री में किसी के पास भी नहीं मिलेगा, ये हमारे पास ही अवेलेबल है. और हमारे पास में आपको पूरी होरिको लाइन अवेलेबल है. एक छोटा ₹1 के पैकेट से लेके आपको 245 लीटर्स के बैरल तक हमारे पास में सारी चीज़ें आपको अवेलेबल हो जाएगी. आप हमारे पूरे प्रोडक्ट देख सकते हैं. ये कम्प्लीटली टोमेटो केचप जो है, इसके अंदर ना ऑनियन है ना इसमें लहसुन है. ये जैन लोगों के हिसाब से प्रॉपर चीज़ बनाई गई है और ये प्योर वेजिटेरियन है. इसमें कोई भी आर्टिफिशियल चीज़ नहीं डाली हुई है, जिसमें जो आज आप देखोगे कद्दू डाल दे रहे ये सब चीज़ डाल दे. हमारा इसमें ये प्योर बना हुआ सॉस है. और ये गुजरात की जो है ये पूरी कंपनी है, उसका पूरा काम लिए हुए हम लोग ने. किसी को भी अगर होरिको लाइन में अगर कोई चीज़ की अगर ज़रूरत हो तो हम होटल्स को भी सप्लाई करने के लिए है. और हम लोग यहाँ पे डिस्ट्रीब्यूटर्स के लिए भी हम लोग हमारे लिए वेलकम कर रहे हैं. जो भी हमारे डिस्ट्रीब्यूटर बनना चाहता है वो भी पोस्ट वेलकम. औरंगाबाद हो, नासिक हो, पूना हो, हम हर जगह पे हमारे डिस्ट्रीब्यूटर्स अपॉइंट करना चाह रहे हैं. आप लोग सब लोग का हमारे यहाँ पे स्वागत है. आप लोग आइए, हमारी टीम से मिलिए, हम सब आपको यहाँ पे सहकार करेंगे. थैंक यू. मी वैशाली तोष्णीकर, मी भिवंडीवरून आले. कामदेव गृह उद्योग हे माझ्या फर्मचं नाव आहे. मी वेगवेगळे रेडी टू कुक प्रीमिक्स वगैरे सर्व बनवते आणि हे सर्व विदाऊट प्रिझर्वेटिव्ह आहे आणि 100% हायजीनिक आहे. आणि वेगवेगळे प्रीमिक्स आहेत माझ्याकडे, अगदी चाय मसाल्यापासून तर सर्व इडली, ढोकळा, मेदूवडा, मूगवडा, भाजणी, उपवासाचे स्वीट्स आहेत वेगवेगळे माझ्याकडे. आणि हे मी स्वतः बनवते माझ्याकडे. आणि मी फक्त हे लेडीज लोकांना देते विकायला, की जेणेकरून प्रत्येक घरातली स्त्री ही स्वतःच्या पायावर उभी राहायला पाहिजे. उद्योगाकडे कसे आले आणि उद्योग कसा सुरुवात केली? हे मी ॲक्च्युअलमध्ये मी लहानपणापासूनच मार्केटिंग फील्डमध्ये, तर मी एक हा विचार केला की मी जर दुसऱ्यांच्या कंपनीसाठी काम करते तर माझा स्वतःचं ब्रँड का नाही काढू, का नाही स्वतःच्या ह्याच्यामध्ये येतो. त्यासाठी मग मी माझा हा स्वतःचा ब्रँड काढलेला आहे रामदेव. माझं नाव आशुतोष गंडेचे आहे. मी नागपूरवरून आहे. आपली कंपनी जी आहे ती वडोदरा बेस आहे, प्रॉपर वडोदरामध्ये आहे. मॉडर्न फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड. त्यांचं मेन म्हणजे पूर्ण टमॅटो केचप, चायनीज आयटम आहे, चायनीज सॉसेस, आपले शेजवान चटणी, पास्ता सॉस, हे मोठे हॉटेल पॅकेजिंगमध्ये 5 किलो वगैरे जे येतात प्रॉडक्टमध्ये ते आहे. आणि एक आपण हे न्यू ब्रँड आपल्या इंडियामध्ये लॉन्च केलं आहे बनाना केचप, जे आपल्या इंडियामध्ये कोणाचंच येत नाही. एयर कंडीशनर मैन्युफैक्चरिंग करते हैं तो जालना से. इसके पहले भी हमने महाराष्ट्र ट्रेड फेयर में स्टॉल लगा चुके थे लास्ट 2 ईयर्स. हम लोगों को अच्छा रिस्पॉन्स मिला है. संभाजीनगरमध्ये कसं आहे स्टॉलचं काय? संभाजीनगरमध्ये चांगले आहे स्टॉल. नाही, रिस्पॉन्स कसा आहे? आणि तुम्ही पहिल्यांदाच आले का याच्यापूर्वी पण येऊन गेले? याच्यापूर्वी येऊन गेलो. काय उत्पादन काय आपलं? एअर कंडिशन मॅन्युफॅक्चरिंग. अच्छा, याच्यामध्ये ते व्हरायटीज वगैरे आणि काही त्याचं होम एअर कंडिशनर आणि कमर्शियल एअर कंडिशनर. किती प्रकारचे? किती प्रकारचे? साईज प्रकार वगैरे काही? 1 टन से 2 टन तक. इतर कंपन्यापेक्षा वेगळं पण काय आपल्या याच्यात? डिफरेंट क्या है? डिफरेंट नाही, सेम ही है. डिफरेंस कुठली प्रोडक्ट सेम काही नाही आहे. क्वालिटी वगैरे जे आहे मोठमोठ्या दुसऱ्या कंपन्या जे बनवतात ते आता आपल्या मराठवाड्यात बनायला लागलेलं आहे.
आणि हे मराठवाड्यातले उदयोन्मुख उद्योजक आहेत ज्यांनी हा एवढा मोठा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि यांना चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे. महाराष्ट्र ट्रेड फेअरचं हे तिसरं एक्स्पो आहे. दर 3 वर्षांनी आम्ही हा एक्स्पो घेतो. या निमित्ताने शहरवासी आणि ग्राहकांना काय आवाहन करणार? आम्ही आवाहन करू की सगळ्यांनी येऊन इथे भेट द्यावी, नवीन आणि उदयोन्मुख उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं. आपल्यातलेच हे लोक आहेत, यांच्याकडून काही प्रेरणा घेऊन अजून नवीन उद्योजक घडतील, ही या मागची भावना आहे. आजच्या प्रदर्शनामध्ये पुरुषांपेक्षा महिलांचे उद्योग जास्त दिसत आहेत. महिलांवरती आम्ही भर दिला होता स्पेशल त्याच्यासाठी. अच्छा. महिलांना सुद्धा आपण पुढे आणलं पाहिजे. छोटे छोटे उद्योगांना सुद्धा आपण वाव दिलेला आहे. धन्यवाद.